नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. ऑक्टोबर 2025 या महिन्यात होणारे ग्रहांचे बदल आणि त्याचा सर्व राशींवरती होणारा प्रभाव. तर या महिन्यात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलत आहेत. बुध, शुक्र, सूर्य, गुरु आणि मंगळ. आणि म्हणूनच काही राशींना भाग्योदयाचे खास योग निर्माण होणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण प्रेरणादायी संदेश देणार आहोत, जो तुमच्या जीवनात पैशांचा आणि यशाचा नवीन प्रकाश घेऊन येईल. तर मंडळी, सुरुवात करूया. तर 3 ऑक्टोबर रोजी बुध तुला राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे बोलण्यात गोडवा, व्यवसायातील गती वाढेल, कारण बुध हा संवाद, व्यवसाय, बुद्धिमत्ता याचा ग्रह आहे. 9 ऑक्टोबर रोजी शुक्र कन्या राशीमध्ये येईल. सुख, पैसा, सौंदर्य, नवी खरेदी, आनंद वाढवणारा काळ. तर शुक्र ग्रह हा पैसा, प्रेम, सौंदर्य, सुख हे प्रदान करतो. तर 17 ऑक्टोबरला सूर्य तुला राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास, प्रतिष्ठा व सामाजिक जीवनात बदल. तर मंडळी, सूर्यग्रह आत्मविश्वास, नेतृत्व आणि सन्मान हा प्रदान करतो. तर मंडळी, 18 ऑक्टोबर रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करेल. मोठा बदल होणार आहे. भाग्योदय, नवीन संधी, शिक्षण, आर्थिक प्रगतीस मदत. 24 ऑक्टोबरला बुध वृश्चिक राशीत जाईल. विचारांमध्ये खोली, गुप्त ज्ञान, संशोधन, व्यवसाय, चर्चा इत्यादी. तर 27 ऑक्टोबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल. धैर्य, उत्साह, नवी ऊर्जा, पण थोडा राग व चिडचिड वाढू शकते. थोडक्यात काय, तर हा ग्रहांचा बदल तुमच्यावर किंवा या 5 राशींवर अतिशय प्रभाव पडणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. तर मंडळी, सुरुवात करूया की त्या कोणत्या राशी आहेत ज्यांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये भाग्योदय होणार आहे. तर पहिली रास आहे मेष रास. तर मेष राशीसाठी नोकरीत प्रगती, मान सन्मान, पैसा येईल आणि धाडसाने निर्णय घ्याल. तर मंडळी, तुम्ही उपाय करायचे आहेत. मंगळवार आणि शनिवार हनुमानजीला सिंदूर, नारळ, गूळ अर्पण करा. काम सुरू करण्याआधी लाल फुलं आणि गूळ अर्पण करा. दुसरी रास आहे मिथुन रास. व्यवसायासाठी उत्तम काळ, विदेश व प्रवास योग, बुध आणि गुरुचा आशीर्वाद लाभदायी ठरेल. तर मिथुन राशीवाल्यांनी उपाय करायचा आहे. बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरवा मूग दान करा. नोकरी व्यवसायासाठी पानावर पिवळा हळद कुंकू लावून ठेवणे लाभदायी ठरेल. तर पुढची रास आहे कन्या. तर कन्या का भाग्यवान? शुक्राच्या प्रवेशाने धन व वैवाहिक जीवनात सौख्य वाढेल. तर मंडळी, उपाय: शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरे फुलं अर्पण करा. गरीब स्त्रियांना पांढऱ्या वस्त्रांचे किंवा मिठाईचे दान करा. तर मंडळी, पुढची रास आहे तुला. तर तुला राशी बुध शुक्र यांचा लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, प्रेमसंबंध आणि धनलाभ असे लाभ होणार आहे. आणि उपाय करायचे आहेत. शुक्रवारी देवीला गुलाब किंवा कमळ फुल अर्पण करा. गाईला गुळ व पाणी द्या. मंडळी, पुढची रास आहे मीन. तर गुरुच्या बदलाने ज्ञान, नाती व भाग्योदयाचा काळ निर्माण होतोय. तर मंडळी, उपाय करायचे आहेत. गुरुवारी पिवळा कपडा घालावा. पिवळी फुलं अर्पण करावी. गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, पेन, वही दान करावी. तर मंडळी, ह्या होत्या त्या 5 राशी ज्यांचा ऑक्टोबरमध्ये भाग्योदय होणार आहे. तर मंडळी, इतर राशींना म्हणजेच वृषभ, कर्क, सिंह, धनु, कुंभ यांना मिश्र फळे मिळतील आणि स्थैर्य राखणे आवश्यक आहे. तर मंडळी, ग्रहांचे बदल हे निसर्गाचा नियम आहेत. काही राशींना तात्काळ लाभ मिळतो, तर काहींना थोड्या प्रमाणानंतर किंवा प्रयत्नानंतर. लक्षात ठेवा, भाग्य तेव्हाच साथ देते जेव्हा आपण प्रयत्न करतो. जर तुम्हाला धनलाभ, यश, समृद्धी हवी असेल तर फक्त ग्रहांवर अवलंबून राहू नका, तर स्वतःचे कर्मही तेजस्वी ठेवा. या ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक राशीसमोर नवीन संधी येणार आहे.
ज्यांनी धैर्याने, सकारात्मक विचारांनी आणि मेहनतीने त्या संधी पकडल्या त्यांच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत. तर मंडळी, विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण यश तुमच्या पावलांखाली आहे आणि पैसा तुमच्या हातात यायला सज्ज आहे. मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच राशी भविष्यपर व्हिडिओमध्ये. जय श्री स्वामी समर्थ.